तरी काही बदलणार नाही. तुम्हाला एकजुटीने लढावं लागेल. तुम्हाला अधिकार दिले संविधानाने, का विसरले तुम्ही ते अधिकार? नुसते आपापसात भांडणं, जातीपातीचं राजकारण म्हणलं, धर्माचं राजकारण म्हणलं की आपण लगेच बाहेर पडतो सगळे. का आपण शाळेसाठी बाहेर नाही पडत? भीम जयंती असो, शिव जयंती असो, आपण बाहेर पडतो ना? पडतो की नाही पडतो? मग आपण शाळेसाठी का नाही बाहेर पडतो? भीम जयंतीसाठी बाहेर पडलं पाहिजे, शिव जयंतीसाठी बाहेर पडलं पाहिजे, पण शाळेसाठी का नाही बाहेर पडत? मग आपण महाराजांचंही तेच स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही तेच स्वप्न होतं, मग आपण ते का विसरलो? जातीपातीचं राजकारण म्हणलं की आपण लगेच सगळे निघतो बाहेर, घराबाहेर, की आमच्या जातीबद्दल असं होतंय, आमच्या धर्माबद्दल असं होतंय. अरे पण तुमच्या लेकरांची काय अवस्था ठेवली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? जसं तुम्ही जातीपातीच्या राजकारणावर, धर्माच्या राजकारणावर इमोशनल होऊन बाहेर पडतात, बोलतात, तशी तुम्ही या शाळेच्या अवस्थेवर का नाही बोलल्या? त्याच्यामुळे या शाळा खराब. तुम्ही प्रश्न विचारलेत, काय करसाल? पुढचं इलेक्शन येईल, पुढच्या इलेक्शन मध्ये त्यांनाच निवडून देसाल तुम्ही. आज एक गोष्ट ठरवा, ज्याला कोणाला तुमचं मत पाहिजे असेल त्याला इथे येऊन आधी शाळा नीट करावं लागेल. बरोबर? शाळा ही नीट होणार नाही तर त्यांना मत जाणार नाही. घेता येईल.